नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सिडको महामंडळाअंतर्गत सरळ सेवा भरती जाहिराती जेव्हापासून प्रसिद्ध झाल्या आहेत तेव्हापासून अनेक विद्यार्थ्यांचे आपले सहाय्यक अभियंता, स्थापत्य व तसेच इतर गट अ आणि ब पदांसाठी ज्या 2 सरळ सेवा भरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तेव्हापासून अनेक कमेंट्स होते की सर सिडको महामंडळासाठी देखील आपली सिरीज सुरू करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली जी आहे जी की सिडको महामंडळासाठी जे आहे सहाय्यक स्थापत्य अभियंता यासाठी व त्यासोबतच इतर जे आपले गट अ आणि गट ब चे 2 पदे आहेत जे की सरळ सेवेने भरले जात आहेत त्या पदांसाठी आपण अभ्यासक्रमावर आधारित परिपूर्ण IVS पॅटर्न आधारित आपण एक संभाव्य प्रश्न सिरीज आजपासून सुरू केलेली आहे जे की आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे। तर आता येथून रेग्युलरली सिडको महाभरसाठी आपले संभाव्य प्रश्न संच येतील जे की परिपूर्ण तुमच्या IBPS च्या अभ्यासक्रमावर आधारित व परीक्षाभिमुख परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतील अशा सर्व प्रकारचे आपण प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून सिडकोचे तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी पाहता येतील व सिडकोचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी तुम्हाला मदत होईल। तर सुरू करू आपण आजच्या या व्हिडिओच्या भाग 1 पासून आपण अतिसंभाव्य प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे जो की प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या वर्षी सिडको जे की महामंडळाची स्थापना झाली, म्हणजे की सिडकोची स्थापना जी आहे जी की कधी झाली? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की 17 मार्च 1970 साली। तर 17 मार्च 1970 साली जे आहे थोडक्यामध्ये सिडकोची स्थापना झालेली आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न आपला दुसरा असा आहे, सिडकोच्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर सिडकोमध्ये पहिले जे काही व्यवस्थापकीय संचालक होते त्यांचं नाव काय आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की श्री JB डिसूजा हे जे आहे जे की सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते आणि यांची जी नियुक्ती झाली होती म्हणजेच की निवड तर ती जी आहे ती आहे 24 मार्च 1970 ला झालेली होती। तर सिडकोची स्थापना कधी झाली? 17 मार्च 1970 ला आणि जे सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते JB डिसूजा हे जे यांची जी नियुक्ती झाली ती तारीख आहे 24 मार्च 1970। तर थोडक्यात दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून लक्षात ठेवून घ्या। तुम्हाला जीकेच्या सेक्शनमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ देखील शकतो। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला, सिडकोच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय होता? तर सिडकोच्या स्थापनेचा मुख्य उद्देश तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचे नियंत्रण करणे हे जे आहे सिडकोच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता। ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, सिडकोच्या स्थापनेत कोणत्या संस्थेचा जे की सहभाग होता? तर सिडकोच्या स्थापनेमध्ये जे आहे जे की आणखीन एक निमशासकीय संस्था होती जी की तिचं नाव काय? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सिमकॉम। तर सिमकॉम ही जी अशासकीय संस्था होती जी की निमशासकीय तर ही संस्था होती त्यावेळेस जे की सिडकोच्या स्थापनेबाबत सहभागी संस्था होती। तर सिमकॉमचं तुम्हाला फुल फॉर्म जर सांगायचं झालं तर ते आहे स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट अँड कॉर्पोरेशन। ही जी आहे जी की सिमकॉम ही सहभागी संस्था होती जी की हिची संस्था जी की स्थापना आहे या सिमकॉमची ती 1957 साली झालेली होती। तर थोडक्यात तुम्हाला या देखील ही कॉपरेटिव्ह संस्था असल्यामुळे तुम्हाला हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो जसं की सिमकॉमची स्थापना कधी झाली असा येऊ शकतो किंवा जे स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट अँड कॉर्पोरेशन्स आहेत याची संस्था कधी झाली असा देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हे दोन्ही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या। ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 5वा असा आहे, महाराष्ट्रातील पहिला चलान प्रयोग कोठे करण्यात आला? जे की चलान प्रयोग म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की नागपूर ग्रामीण या याच्यामध्ये जे आहे जे की महाराष्ट्रातील पहिला चलान प्रयोग जे की करण्यात आलेला आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही सिडको महामंडळ भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्न संच नोट्स व तांत्रिकी घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। 100% तयारीसाठी आपलं हे सर्व काही उत्तम आहे। यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPS पॅटर्ननुसार जे काही मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच टेक्निकल देखील आपण प्रोव्हाइड करून देत आहोत ज्यामध्ये तुम्हाला सिडकोचा 100% अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम मिळेल ज्यामध्ये सिडकोचे अतिसंभाव्य प्रश्न देखील आपण
इन्क्लूड करून दिलेले आहेत परिपूर्ण, व त्यासोबतच IPSC प्रिव्हियस इयर आपण क्वेश्चन देखील समाविष्ट केलेले आहेत. महत्त्वाच्या चालू घडामोडी, कमी वेळेमध्ये 100% तयारीसाठी तुम्हाला एकमेव उत्तम पर्याय असणारा असेल. ज्यामुळे ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल सिडकोसाठीची, त्याने नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये असल्यामुळे इन्स्टंटली तुम्हाला ते अवेलेबल होईल आणि चांगल्या व उत्तम तयारीला कमी वेळेमध्ये तुम्ही लागू शकाल. ज्याची प्राइस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, फक्त 500 रुपये ठेवण्यात आलेले आहे. ज्यामुळे तुमचा 100% अभ्यासक्रम जे की परिपूर्ण होणारा असेल. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल त्याने नक्की आपल्या चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही सिडकोच्या सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी व इतर गट अ आणि ब पदांसाठी आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. ज्यामध्ये तुम्हाला सिडकोचा 100% अभ्यासक्रम प्रोव्हाइड केला जाणार असेल, जो की परिपूर्ण IPSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. जर तुम्ही याचं वाचन केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधला कोणताही महागडा कोर्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला सिडकोच्या या पदभरतीमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या पदावर रुजू व्हायचं असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6 आहे. पायलट विरहित लक्ष्य नावाची कार्यप्रणाली DRDO साठी कोणत्या कंपनीने विकसित केली? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की L&T, जे की L&T जी कंपनी आहे त्या कंपनीने जे आहे जे की विकसित केलेलं आहे. ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 7. नई मंजिल ही योजना सरकारतर्फे कोणासाठी चालवली जाते? तर नई मंजिल ही योजना, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की अल्पसंख्याकांसाठी ही जी आहे जी की योजना चालवली जाते. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. हे प्रश्न तुम्ही सर्वच काळजीपूर्वक पहा, कारण का हे प्रश्न तुम्हाला सर्वच परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभाव्यता आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला. आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व करण्यासाठी महिलांसाठी G20 समूहाने कोणत्या गटाची स्थापना केली आहे? तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की वुमन 20 या जे आहे जे की समूहाची स्थापना केलेली आहे. तर आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी महिलांसाठी ही जी आहे जी की वुमन 20 या समूह गटाची स्थापना केलेली आहे. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्डचे मुख्यालय कोठे आहे? तर कोणा ठिकाणी आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की चेन्नई या ठिकाणी जे आहे ॲनिमल वेलफेअर बोर्डचे जे की मुख्यालय आहे. त्यानंतर आपला प्रश्न 10 पुढील. व्हाईट लेबल ATM उभारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळालेली पहिली कंपनी कोणती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लिमिटेड ही जी आहे जी की पहिली कंपनी आहे व्हाईट लेबल ATM साठी. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 11 असा आहे. देशातील पहिले तंबाखूमुक्त राज्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आसाम हे जे राज्य आहे देशातील पहिले तंबाखूमुक्त राज्य आहे. त्यानंतर प्रश्न 12. राज्यातील पहिले कोळी संग्रहालय कोठे उभारण्यात येत आहे? जे की स्पायडर म्युझियम. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की चिखलदरा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, जे की पहिलं म्युझियम. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 13. डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र पुस्तक कोणतं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रकाश वाटा हे जे आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं जे आहे जे की आत्मचरित्र आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न. देशातील पहिले तरंगते हॉटेल उभारण्याचा मान कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की महाराष्ट्र या राज्याला मिळालेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोणते पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? जे की कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर हा प्रश्न तर अनेक वेळेस IBPSने जे काही परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न तर तुम्ही तोंडपाठच ठेवा. त्यानंतर प्रश्न 16. 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली? तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 14 आणि 6, म्हणजेच की सर्वात प्रथम जे आहे जे की किती भाषिक म्हटले या ठिकाणी 14 जे की राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आलेली आहे, जे की 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार.
ऑप्शन नंबर अ ह्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 17 असा आहे. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की ऑपरेशन पोलो. तर ऑपरेशन पोलो अंतर्गत जे आहे जे की हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर हे जे ऑपरेशन पोलो आहे थोडक्यात सप्टेंबर 1948 मध्ये झालेलं आहे. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 1 मधील सिडकोसाठी आपण जे काही आपले 3 पद आहे ज्यामध्ये स्थापत्य सहाय्यक अभियंता आणि गट अ आणि गट ब चे हे 2 पदे त्या सर्व पदांसाठी आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत. जर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न रेग्युलरली हवे असतील तुम्ही आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये छानशी कमेंट करा. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण आपलं IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल घ्यायचं आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे जेणेकरून त्याद्वारे तुमची उत्तम तयारी कंप्लीट होणारी असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.